नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? आणि तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये, जो की आज आहे पोटपूजेचा. पेटपूजा करण्यासाठी आम्ही आज रविवार असल्यामुळे बाहेर चाललो आहोत. खूप दिवस झाले आम्ही घराच्या बाहेर पडलो नाहीत आणि घरातली कामांमुळे मला जरा वेळ मिळत नाही आहे, उसंत मिळत नाही आहे. त्यामुळं आज म्हटलं बाहेर जावं आणि आवनीचे बाबाही लकीली घरी होते. त्यांनीही होकार भरला आणि आम्ही निघालो. तर आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती गोष्ट मी सांगते. पण आज कुठे चाललो आहोत ते सांगते. आज आम्ही नसापूर येथील राजतोरण मिसळ हाऊस येथे निघालो आहोत, जी की मिसळसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. खूप लांबून लांबून लोक तिथे येतात आणि आज आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. जर मी इथून मागं गेले खूप वेळा, पण मी असा व्लॉग शूट नाही केला. पण मी आज तुमच्यासाठी व्लॉग शूट करते आहे आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यात घडलेली एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझं जसं लग्न झालं तसं माझं एक स्वप्न होतं की माझं घर असावं, माझी एक छोटी फॅमिली असावी. आणि माझी छोटी फॅमिली असण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण माझं घर घेण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल याच्याच विचारात मी असताना अचानक एक संधी चालून आली आणि आम्ही घर घेतलं. हा आमचा फॅमिली फोटो. आम्ही घर घेतलं, घराची पूजा वगैरे झाली. 21 फेब्रुवारीला आमच्या घराची पूजा झाली आणि सगळ्या गडबडींमध्ये मी तुम्हाला सांगायचं राहून गेले, कारण एकटीवरच जबाबदाऱ्या होत्या. सगळं मला एकटीनेच बघायचं होतं. पूजेच्या वेळेस घरच्यांना बोलवलं होतं, घरचे पूजेच्या वेळेस आले. आता ही गोष्ट वेगळी की आम्ही घर घेतल्यानंतर खूप जणांच्या पोटात दुखलं की हा कसा काय पुढे गेला, यांचं घर कसं काय पुढे गेलं. पण शेवटी कसं असतं, देवाचा वरदहस्त असतो, आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळत असतात. आपण जर चांगलं केलं तर आपल्याबरोबर चांगलंच होतं. या विचाराचे आम्ही दोघेही आहोत. आम्ही देवदर्शन वगैरे कधी नाही करत, पण आम्ही घरातल्या देवाला देव मानतो. माणसांमध्ये आम्ही देव शोधतो. त्यामुळं असं असेलही की आम्हाला आमचं घर होण्याचं स्वप्न लवकरात लवकर देवाने पूर्ण केलं असं म्हणायलाही हरकत नाही. त्याचेच आशीर्वाद आहेत, त्याचाच वरदहस्त आहे आणि आम्ही खूप जास्त कष्ट करून हे घर घेतलेलं आहे. प्रत्येकाला आपापल्या घराची परिस्थिती माहिती असते, त्यानुसारच तो वागतो. म्हणतात ना, अंथरूण बघून पाय पसरणे, तसंच काही आहे. ज्यांच्या पोटात दुखलं, जे काही म्हणजे आमच्या आनंदामध्ये सहभागी झाले नाहीत, त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जा. आणि असं होतं आमचं छोटंसं घर झालेलं आहे. मी घराच्या पूजेचे व्लॉग नक्कीच टाकणार आहे, कारण की मी आत्ता थोडासा वेळ काढून हा व्लॉग बनवते. आणि आमच्या दोघांचंही स्वप्न होतं की घराची म्हणजे त्यांचं तर स्वप्न होतं की घराच्या पूजेला नाही कोणाला बोलवायचं, घरगुतीच आपण घालूयात. पण आमच्या घरातनं कधी पंक्ती उठल्या नव्हत्या, आम्ही कधी कोणाला जेवू घातलं नव्हतं. त्यामुळं माझी ही इच्छा होती की आपण सगळ्यांना बोलूयात, आपल्या आनंदात सगळ्यांचा सहभाग मिळू द्यात. आणि एक आशीर्वाद असतात, त्याही आपल्याला पूजेमध्ये मिळतात. कधी आम्ही ब्राह्मणाला बोलून कधी पूजा वगैरे घातली नव्हती. तर मी पूजेचा व्लॉग नक्कीच बनवते. जर तुम्हाला पूजेचा व्लॉग बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि तुम्हाला जर राजतोरण मिसळ खाण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही हायवेने येण्याऐवजी तुम्ही शिवापूरमधून रस्ता घ्या. आता आम्ही पोचलेलो आहोत राजतोरण मिसळकडे. मला जेवताना व्लॉग बनवायची किंवा काही खात असताना व्लॉग बनवायला अजिबात आवडत नाही, म्हणून मी फक्त तुम्हाला स्टार्ट दाखवणार आहे. आणि इथल्या एक वेटरची खासियत आहे सगळ्याच, की जे स्वतः 4-4, 5-5 ताटं ॲट अ टाईम घेऊन येतात विदाऊट ट्रे. मला ही फार आवडते यांची ही कला आणि मी ती थोडीशी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही होती मिसळ. मिसळमध्ये खूप जास्त टेस्टी पदार्थ असतात. पाव पण एकदम फ्रेश असतात आणि ती खायलाही टेस्ट लागते. 2 मग भरून त्यांनी आम्हाला मटकीचा रस्सा दिला होता आणि त्यानंतर आवनीच्या बाबांनी चहा पिला आणि आम्ही जायला निघालो. गेल्यानंतर एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर मातीच्या भांड्यांचं दुकान लागलं आणि तुमच्या घरी जर गौरी गणपती येत असतील तर तुम्ही हा नेक्स्ट पार्ट जो आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही नक्की तो बघा आणि तिथून गौरी गणपती घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला डेकोरेशनला म्हणजे प्लॅस्टिक फ्री डेकोरेशन जर करायचं असेल आणि मातीच्या भांड्यांचं डेकोरेशन करायचं असेल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही तिथे जा आणि बघा एकदा. आणि ब्लॉग कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका. भेटूयात आपण. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला का मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा जाऊन आला गेला असाल आणि याच्यापेक्षा जास्त कुठं चांगली मिसळ मिळत असेल तर तेही मला तुम्ही नक्की सांगा. आम्हाला तर खूप जास्त आवडते. आम्ही बघत मिसळ खातच नाही, आम्ही तिथेच जातो माझ्यावर राहू नेहमी. आणि याच्यापेक्षा चांगली कुठे मिळत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे आभारी आहे आणि माझ्या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नक्की बघा दुसरा व्लॉग. बाय.